संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस. विरोधकांनी सातत्यानं केलेल्या गदारोळामुळे या अधिवेशनात लोकसभेचं कामकाज सुमारे 18 दिवस ठप्प. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज नवी दिल्लीमध्ये 2024-2025 साठीचे संगीत नाटक अकादमी फेलोशिप आणि अकादमी पुरस्कारांचं वितरण. सेवा भरती परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन केली जाणार. परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी केंद्र सरकारचा कायदा राज्यात लागू करणार मुख्यमंत्री. राज्यातल्या 10 नगरपंचायतींच्या विकास आराखड्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंजुरी. गेल्या 1.5 वर्षात 100पेक्षा अधिक शहरांच्या विकास योजनांना सरकारची मंजुरी. राज्यातल्या ज्या शेतकऱ्यांची नावं 7/12 उतार्यावर नाहीत अशा सर्व शेतकऱ्यांची नोंदणी करण्याचा महसूल मंत्र्यांचा निर्णय. 2 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना होणार या निर्णयाचा लाभ. राष्ट्रकुल तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धेत तिसऱ्या दिवशी भारताची 3 सुवर्ण, 1 रौप्य आणि 1 कांस्य पदकाची कमाई. भारताची एकूण पदक संख्या 29 वर. लेह लडाखमध्ये 5.5 रिक्टर स्केलचे भूकंपाचे धक्के. आणि राज्यात आतापर्यंत सरासरीच्या 98% पाऊस. मोठे, मध्यम आणि लघु प्रकल्प मिळून धरणांमध्ये सध्या 72.18% उपयुक्त पाणीसाठा. नमस्कार.